first standard class. Our today's subject is English. In our previous class, we already completed our story Three Friends, and today we are going to learn exercise on this lesson number 4. Okay students, let's see. Students, in our previous class, we already completed our story. Which story we learned? थ्री फ्रेंड्स ही स्टोरी आपण शिकलेलो आहोत. ह्या स्टोरीमध्ये आपण कोणाकोणाला भेटलो होतो? नानू, ही इज नानू, ही इज मानू अँड एली. एली हा कोण होता? एलिफंट. एलिफंटचं नाव काय होतं? एली होता. ओके, ह्या तीन मित्रांना आपण त्या स्टोरीमध्ये भेटलेलो आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या लेसनवरचे एक्सरसाइज सॉल्व करायचे आहे. ओके, फ्रॉम द स्टोरी. Oral, this is oral part. Reading and speaking skills. Read the lesson aloud. काय करायचं आहे तुम्हाला? हा जो लेसन आहे किंवा ही जी स्टोरी आहे मोठ्याने दोन वेळा मोठ्याने वाचायची आहे. ओके स्टुडंट्स, रीड द लेसन अलाउड. स्पीक 2 sentences about नानू. स्पीक 2 sentences about नानू. बघा, ही जी आपण स्टोरी वाचलेली आहे, शिकलेलो आहोत. ह्या नानू हा कोण आहे? नानू. ह्याच्याबद्दल तुम्हाला 2 वाक्य सांगायचे आहेत. ओके, त्याच्याबद्दल 2 वाक्य माहिती सांगायची आहे. स्पीक 2 sentences about नानू. काय सांगाल? नानू लिव्स इन द फॉरेस्ट. नानू लिव्स इन अ फॉरेस्ट विथ हिज मदर अँड फादर. नानू लिव्स इन अ फॉरेस्ट विथ हिज मदर अँड फादर. नानू हा त्याच्या आई बाबांसोबत जंगलामध्ये राहत होता. ओके, अँड एली इज नानूज फ्रेंड. अँड एली इज नानूज फ्रेंड. एली म्हणजे एलिफंट हा कोण होता? नानूचा फ्रेंड होता. ओके, नेक्स्ट रिटर्न. रिटर्न म्हणजे काय? यस, लिखाण किंवा लिहिणे. Read and answer. Read and answer. Read this and answer. Reading skills. Section A. Tick the correct options. Tick the correct options. इथे आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे आणि त्या ऑप्शनला टिक करायचं आहे. Where does नानू live? Where does नानू live? मला सांगा, नानू कुठे राहत होता? Option 1 is village, option B is town, and option C is forest. Now tell me student, where does Nanu live? Village, town or forest? Yes, Nanu live at forest. तो कुठे राहत होता? फॉरेस्टमध्ये राहत होता, जंगलात राहत होता. हो की नाही? तो कोणत्या शहरामध्ये किंवा गावामध्ये राहत नव्हता. ओके, सो नानू lives in forest. So tick in this bracket. Option C is correct answer. Number 2. Eli is dash. Eli is dash. Eli हा कोण होता? नानूचा फ्रेंड होता. पण तो कोण होता मला सांगा? Eli is a monkey, an elephant, a rabbit. Eli हा कोण होता सांगा? मंकी. मंकी म्हणजे माकड होतं का हत्ती होता? का रॅबिट? रॅबिट म्हणजे ससा. एली कुणाचं नाव होतं ह्या स्टोरीमध्ये? एलिफंट. एलिफंट होतं की नाही? एली हे एलिफंटचं नाव होतं. अँड एलिफंट इज और एली इज नानूज फ्रेंड. सो टिक इन दिस बी ऑप्शन, दिस ब्रॅकेट. ओके, नानू अँड एली हॅव वन मोर फ्रेंड. हिज नेम इज. बघा, नानू अँड एली म्हणजे नानूला आणि एलीला हॅव वन मोर फ्रेंड, आणखीन एक फ्रेंड मिळाला होता. त्याचं नाव काय होतं? हिज नेम इज मानू, तानू और एलू. नानू, मानू, तनू और इलू. काय त्याचं नाव होतं सांगा? मानू. हिज नेम इज मानू, MANU. सो टिक इन दिस बॉक्स. ओके, next, fill in the blanks. Use words from the splash. Fill in the blanks. Use words from the splash. बघा,
इथे आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत. ते वर्ड्स वापरून आपल्याला हे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. ओके. नंबर 1, नानू राइड्स ऑन एल्स. नानू राइड्स ऑन एलिज डॅश. आपण अगोदर हे वर्ड्स कोणते कोणते आहेत ते बघूया. ट्री, TREE, ट्री म्हणजे काय? झाड. BACK, बॅक, बॅक म्हणजे पाठ. NANU, नानू, नानू इज अ बॉय. अँड मंकी, MONKEY, मंकी, स्मॉल मंकी, जे आपण स्टोरीमध्ये बघितली होती. ओके. चला आता हे सेंटेन्स वाचायचे. नानू राइड्स ऑन एलिज डॅश. नानू राइड्स ऑन एलिज डॅश. यस, नानू कुठे बसून फिरत होता? एलिज बॅक. ओके. म्हणजे एलिज हा कोण होता? हत्ती. तर हत्तीच्या पाठीवर बसून नानू काय करत होता? राईड करत होता, फिरत होता. ओके. नानू क्लाइम्स अ डॅश. नानू क्लाइम्स अ डॅश. नानू कशावरती चढला? ट्री. नानू क्लाइम्स अ ट्री. TREE, ट्री. The small dash is sad. The small monkey is sad. दुःखी कोण झालं होतं? स्मॉल मंकी म्हणजेच मानू. कारण का? मानू का दुःखी झाला होता? कारण त्याला झाडावरून खाली उतरता येत नव्हतं. डॅश हेल्प द स्मॉल मंकी. हू हेल्प द स्मॉल मंकी स्टुडंट्स इन दिस स्टोरी? यस, टेल मी. हू हेल्प द स्मॉल मंकी इन दिस स्टोरी? Yes, Nanu. Nanu helped the small monkey. Okay. Nanu helped the small monkey. नानूने काय केलं? त्या मानूला म्हणजेच माकडाला आपल्या पाठीवरती बसवलं आणि त्याला झाडावरून, उंच झाडावरून खाली घेऊन आला. ओके स्टुडंट, समजलं? यस. नेक्स्ट इज थिंक अँड आन्सर. थिंक अँड आन्सर म्हणजे विचार करा आणि उत्तर द्या. ओके. बघा. नंबर 1, Ellie and Nanu have fun. Pick a sentence that tells this. Ellie and Nanu have fun. Pick a sentence that tells this. म्हणजे हे दोघे खूप मजा करत होते. हे तुम्हाला कोणत्या सेंटेन्सवरून लक्षात येतं? ते सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. ओके. They play with water. ते पाण्यामध्ये खेळत होते. And Nanu rides on एलिज बॅक. नानू काय करत होता? एलिज म्हणजे माकडाच्या पाठीवर बसून राईड करत होता, फिरत होता. ओके. अँड दे प्ले विथ वॉटर. हे सेंटेन्स वाचले की आपल्या लक्षात येतं की एली अँड नानू हॅव फन. ते काय करत होते? मजा करत होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाय इज द स्मॉल मंकी सॅड? व्हाय इज द स्मॉल मंकी सॅड? बघा, स्मॉल मंकी म्हणजे मानू सॅड का झाला होता? द स्मॉल मंकी इज सॅड बिकॉज ही कांट गेट डाऊन. बिकॉज ही कांट गेट डाऊन म्हणजे त्याला खाली उतरता येत नव्हतं म्हणून तो दुःखी झाला होता. व्हॉट इज द स्मॉल मंकीज नेम? व्हॉट इज द स्मॉल मंकीज नेम? नाव टेल मी स्टुडंट, व्हॉट इज द स्मॉल मंकीज नेम? यस, डू यू नो इट? टेल मी. The small monkey's name is Manu. What is his name? MANU. Manu. So right here, the small monkey's name is Manu. Question number 4. Question number 4. Why is the small monkey happy? Why is the small monkey happy? बघा, मगाशी काय विचारलं होतं? स्मॉल मंकी सॅड का होता? म्हणजे दुःखी का होता? आणि इथे काय विचारलंय? Why he is happy now? Small monkey आनंदी का झाला? The small monkey is happy because he gets down on the tree. Because he gets down on the tree. Okay? Okay students, समजलं सगळ्यांना? How do you make your friend happy? How do you make your friend happy? Talk about it in class. Look at this question. काय विचारले आपल्याला? तुम्ही तुमच्या मित्रांना आनंदी कसे कराल किंवा आनंदी कसे कराल सांगा.
टॉक अबाउट इट इन क्लास हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही काय कराल तुमच्या मित्रासाठी? यस, हाऊ डू यू मेक युअर फ्रेंड हॅपी? तुम्ही तुमच्या मित्राला आनंदी कसं कराल किंवा खुश कसं ठेवाल सांगा बघू. यस स्टुडंट, लिसन. If your friend is not bring his tiffin, then you share your tiffin with your friend. If he is not having any pencil, eraser, then you give him, okay, to your friend eraser or pencil. If your friend is in trouble or if your friend is having any problem, then you help him. Okay students, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मित्राला आनंदी ठेवू शकता, त्याची मदत करू शकता. इफ युअर फ्रेंड इज वीक इन एनी सब्जेक्ट देन यू कॅन ऑल्सो हेल्प हिम. ओके, समजा तुमचा मित्र एखाद्या विषयामध्ये वीक असेल तर तुम्ही त्याची हेल्प करू शकता, तुम्ही त्याला तुमचे जे नॉलेज आहे ते शेअर करू शकता. ओके स्टुडंट्स, हाऊ टू राईट दिस क्वेश्चन अँड आन्सर्स, लुक ॲट द बोर्ड. लिहिलेले आहेत क्वेश्चन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि त्या टेक्स्टबुकमधले आन्सर्स कसे लिहायचे ते मी इथे लिहून तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके, रीड केअरफुली अँड लिसन. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय आहे आपला? एली अँड नानू हॅव फन. पिक अ सेंटेन्स दॅट टेल धिस. विच सेंटेन्स? दे प्ले विथ वॉटर. दे प्ले विथ वॉटर. ते काय करत होते? पाण्यामध्ये खेळत होते, म्हणजेच ते काय करत होते? मजा करत होते. क्वेश्चन नंबर 2. Why is the small monkey sad? Why is the small monkey sad? Small monkey sad because he can't get down. Because he can't get down. Question number 3 is, what is the small monkey's name? What is the small monkey's name? Small monkey's name is Manu. Small monkey's name is Manu. And question number 4 is, why is the small monkey happy? Why is the small monkey happy? And answer is, small monkey happy because he get down on the tree. Because he get down on the tree. Okay students, you got these answers? Students, I hope you understood this exercise. We will stop here. We will meet again in our next class.